सोयाबीन उत्पादकांना लवकरच पीक विमा परतावा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना वर्ष 2025 ते 26 मध्ये 4,34,828 शेतकऱ्यांनी 8,19,406 अर्ज दाखल केले होते. यात 5,13,260 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते. पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर सध्या विमा कंपनीकडून उत्पादन आधारित विमा परताव्याचा हिशोब पूर्ण झाला आहे. यामुळे काही दिवसात सोयाबीन उत्पादकांना विमा मंजुरी प्रतीक्षा असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-26 मध्ये भारतीय कृषी विमा LIC कंपनीद्वारे राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद व मूग या पिकांसाठी पीक विमा भरण्याची सुविधा देण्यात आली होती. पीक विमा योजना वर्ष 2025-26 मध्ये 4,34,828 शेतकऱ्यांनी सहभाग घेत 8,19,806 अर्ज दाखल केले आहेत. यात 5,13,260 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 56,06,00,000चा विमा हप्ता कंपनीकडे भरला आहे. तर राज्य शासनाने 103.24 कोटी व केंद्र शासनाने 103.24 कोटी असा एकूण 262.54 विमा हप्ता जमा केला आहे. या योजनेत शेतकऱ्यांच्या पिकांना 2,926 कोटीचे विमा संरक्षण मिळणार आहे. दरम्यान मागील वर्षाच्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत 138% पावसाची नोंद झाली होती. यासोबतच 93 महसूल मंडळापैकी 85 मंडळात एकापेक्षा अनेक वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे खरीपातील 7 लाख हेक्टरपेक्षा अधिकच्या क्षेत्रातील पिकांची नासाडी झाली होती. याबाबत शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत विमा कंपनीकडे दावे दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु कंपनीने ट्रिगर बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. विमाधारक शेतकऱ्यांना यंदा उत्पादन आधारित नुकसान भरपाई घटकांतर्गत विमा परतावा मंजुरीची प्रतीक्षा आहे. कृषी विभागाने पीक कापणीच्या आधारावर आलेली सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकांची उत्पादकता जाहीर करून कृषी आयुक्तालयाला कळविली आहे. यात सोयाबीनची उत्पादकता सरासरी उत्पादकतेच्या खाली असल्याने जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना विमा परतावा मंजुरी मिळणार आहे. विमा कंपनीनेही विमा मंजुरीबाबत हिशोब पूर्ण केला आहे. जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यानंतर शासकीय यंत्रणांनी केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या पाहणीनुसार सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता 270 किलो निश्चित झाली आहे. तर जिल्ह्याच्या सोयाबीनची हेक्टरी सरासरी उत्पादकता 900 किलोच्या वर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यामुळे यंदा सोयाबीन उत्पादकांना विमा परतावा मंजुरी मिळणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.